आपण समजून घ्या, त्यांच्या विचार ऐकलेले आहेत. आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी फक्त अगोदर तुमच्या अगोदर 2 माणसं या ठिकाणी, एक आंबेगाव तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून भिडे होतील आणि आमचे संगमनेरचे असलेले ऍडव्होकेट साहेब हे 2 या ठिकाणी बोलतील. आता मी काय शब्दाने बोलला, खऱ्या अर्थाने मला घडवलंच वाटलं नाही. मुळात एक साधा कॉन्ट्रॅक्टर माणूस कॅनलवर काम करणारा 1985 साली धरून आमदारीचं तिकीट पवार साहेबांकडनं आणलं आणि आणल्यानंतर साहजिकच वाटत होतं आम्हाला काही खऱ्या अर्थाने निभाव लागणार नाही. परंतु पाटलांसारखा विरोधक नेता पाठीमागे होता म्हणून 85ला या निमित्ताने सगळ्यांच्या आशीर्वादाने पाटलांच्या नेतृत्वामुळे मी आमदार झालो. 90ची निवडणूक आठवत 90ला सुद्धा या तालुक्यामध्ये असलेले ज्येष्ठ नेते माझ्याबरोबर नव्हते याची जाणीव तालुक्यामध्ये होती. काय करायचं कारण अशा प्रकारचा ज्यावेळेला मनामध्ये विचार येतो त्यावेळेला पाटलांसारखे असलेले खंबीर नेतृत्व माझ्या पाठीमागे उभं राहिलं आणि या तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा मी आमदार या ठिकाणी झालो. आणि पाटलांच्या संदर्भामध्ये किती शब्दाने बोलणारे शब्द अपुरे आहेत. आदरणीय पवार साहेब निमित्ताने येणार होते परंतु कामाच्या मुळे बऱ्याच वेळेला तारखा पुढे पडत गेल्या. काले विलासराव आमच्या आहेत सर आम्ही रात्री गेल्यानंतर त्या ठिकाणी भेटलो. आताचा कार्यक्रम काहीतरी वसंत व्याख्यान आलेला कार्यक्रम बसलेला असताना सुद्धा पवार साहेबांनी शुभेच्छा दिल्या त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारचे एक प्रेम की कार्यकर्ता कसा असावा याचा आदर्श पाटलांकडे आपण सर्वांनी घेतलेला आहे. इथून पुढे निश्चितच या ठिकाणी आयर सरांनी त्यांचं मनोमत व्यक्त करत असताना आपण मनोमत व्यक्त केलंय त्याला आम्ही इथं उत्तर द्यायला पाहिजे असं नाही परंतु कृती उत्तर देऊ. कारण आम्ही कधीतरी म्हातारे होणार आम्ही कधीतरी वृद्ध होतील आमची पोरं असंच आम्हाला बाजून शिकून देतील याची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे. ज्या शिडीवर आम्ही मोठं झालेले आहोत त्या शिडीवरून कधीतरी आम्हाला खाली यायला लागेल. ती शिडी या ठिकाणी खाली यायच्यासाठी नाही तर वर गेल्यानंतर खाली आपटलं जातं याची जाणीव इथं असलेल्या कार्यकर्त्याला संपूर्ण आहे. आणि लोकशाही ज्यावेळेला बाजूकडे आहे लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला मात्र मोठी होतात त्यावेळेला त्या कार्यकर्त्याने सुद्धा भाग ठेवला पाहिजे की नवीन कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. जगाचं हे राजकारण चाललं पाहिजे आणि ही भावना पाटलांनी या निमित्ताने या ठिकाणी मी प्रांजळपणाने आपल्याला या ठिकाणी बोलतो की 84च्या निवडणुकीचा काळ आला त्यावेळेला मी आदरणीय पवार साहेबांना सांगत होतो मला तिकीट नको मला काय अनुभव नाही. पाटील साहेब पंचायत समितीचे सभापती होते कृषी खात्यामध्ये काम करत होते त्यांना त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी द्या. अनेक लोकांनी त्या ठिकाणी विचार केला काय सांगितलं की खर्चाची क्षमता कोणाकडे आहे. समोरचा उमेदवार तगडा असल्यामुळं आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही पुढे पडा आणि कारण नसताना घालाल. आज तर परिस्थिती त्याची जाणीव पावलं उचलत असताना आम्ही राज्यकर्ते माणसाला राजकारणामध्ये काम करत आहोत. जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा या सगळ्या पाहत असताना आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोणाकडे किती पैसा आहे निवडणुकीच्या काळामध्ये कोण किती पैसा खर्च करील त्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने तिकीट दिलं जातं. आणि म्हणून लोकांना त्या नेत्याकडनं त्या नेत्याकडनं तशा प्रकारची वागणूक किंवा तशा प्रकारचे प्रश्न सोडवले जात नाही. आणि ही खंत खराब आदर्श पाटलांकडे आपण घेत आहोत. काय काय प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं काय परिस्थिती प्रपंचाची हे सगळ्याला आपल्याला या ठिकाणी माहिती. आणि म्हणून पाटलांसारखा माणूस ज्या वेळेला जीव ओतून समाजाच्या संदर्भामध्ये काम करतो त्यावेळेला कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं समाज रचनेचं काम आणि समाज एक संघ ठेवण्याचं काम या निमित्ताने केलं जातं. लोक येतात भाषण करतात कृती वेगळ्या प्रकारची असते उक्ती वेगळ्या प्रकारची असते. आज मला या ठिकाणी राजुरी गावातील असलेल्या लोकांना नम्रतेची विनंती करतो. भावना काळ बद्दल चाललेला आहे. मला आठवते 85चा काळ 80चा काळ 90चा काळ गावामध्ये कोणी किती विचार तरी माझे पाठी उभे राहिले तर संपूर्ण गाव एकत्र राहिले. आणि मग भविष्य काळामध्ये कधीतरी असं एखादं काम आपल्याला या निमित्ताने दाखवायला लागेल की संपूर्ण गाव हे एका विचाराने एक संधी एकत्र यायला पाहिजे. आणि हे खऱ्या अर्थाने पाटलांना त्यांच्या भविष्य भावी आयुष्यामध्ये सुरक्षा व्यक्त करताना आपली कृती होईल
ही अपेक्षा या निमित्ताने आपल्याला व्यक्त करतो. राजुरीच्या कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारचे संस्कार या निमित्ताने झालेले. काय अपेक्षा करतात? माझं गाव, माझ्या गावामध्ये आपल्याला हायस्कूल, माझ्या गावची डेअरी, माझ्या गावची ग्रामपंचायत, माझ्या गावचा विकास सोसायटी आणि त्याच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांनी केलेलं काम, या कामाच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर पाटलांचं अनुभव हे आपल्या जवळ आहे आणि अनुभवाची शिदोरी सगळ्यात मोठी आहे. माणसं शिकतील, डबल ग्रॅज्युएट होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, परंतु अनुभवाची शिदोरी जुन्नर तालुक्यामध्ये राजकारणाची, समाजकारणाची सगळ्यात जास्त राजुरीमध्ये, जे राजुरी गाव ठरवतं तेच तालुक्यामध्ये घडतं, याची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्ताने घ्यावी. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आला सर्वजण आपल्या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि मी माझ्या कुटुंबियाच्या तर्फे आणि तालुक्याच्या तर्फे या ठिकाणी पाटलांना पुढच्या आयुष्यामध्ये दीर्घ आयुष्य लाभो अशा प्रकारची परमेश्वरावर प्रार्थना करून यानंतर आंबेगाव तालुक्यातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार बी डी अण्णा काळे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. जनता आपण या ठिकाणी पंचायतरी साजरी केली आणि जनता पण आपले सरकार, नागरिक सरकार असे माझे जवळचे मित्र, राजकारणाचे गुरु रामचंद्र पाटील आवटे, त्यांच्या धर्मपत्नी, त्याचप्रमाणे दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माझे जवळचे सहकारी तात्यासाहेब गोडसे, त्याचप्रमाणे संत साहित्याचे गाडी अभ्यासक देकरे साहेब, त्याचं नाव मी ऐकून आहे आणि अनेक तऱ्हेच्या परिस्थितीतून मी त्यांना ओळखतो. त्याचप्रमाणे त्या संस्थेचे उपाध्यक्ष रासने साहेब, या तालुक्याचे नेते आणि माजी आमदार वल्लभसिंग बेनके, या तालुक्याचे सभापती बाजीराव डोळे, या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव घेणे, बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे विनायकराव आंबे, त्याचप्रमाणे कृपयांना माऊली गावडे, गणपतराव लोढे, बरेच मंडळी मामाचे गाव आहे. मला वाटतंय त्यांची नाव घेतली नाही तर ती मला क्षमा करतील अशा तऱ्हेची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. रामचंद्र पाटलांच्या बाबतीत काय करतो, मी त्यांना अतिशय जवळून पाहिलं. त्यांच्या घरामध्ये 2 तास थांबलो, जेवण केलं. त्यांच्या धर्मपत्नी यांनी माझं तिथं स्वागत केलं घरामध्ये, त्यांची मुलं बाळं त्यांनी माझं स्वागत केलं आणि अशा तऱ्हेचे रामचंद्र पाटील ज्या वेळेला या तालुक्यामध्ये राजकारण करू लागले तेव्हापासून मी त्यांना जवळून पाहतो. त्याचा ध्यास असायचा का हा आणि माहिती रोड व्हावा, पिंपळगाव जोगा धरण व्हावं आणि पिंपळगाव जोगा धरण झाल्यानंतरच आमचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पाणी येईल अशा तऱ्हेचा नेहमी ध्यास असायचा. त्यांनी अनेक तऱ्हेची अपेक्षा केल्या, लोकांपुढे ते मांडल्या आणि जे जे आमदार या तालुक्यामध्ये होऊन गेले त्या त्या आमदारांना त्यांनी ताकद देण्याचा प्रयत्न केला. आता वल्लभसिंगने सांगितलं का त्यांनी माझ्याकरता काय काय केलं हे खरंच माझी जेव्हा खाजगी गोष्ट होती त्यावेळेस होती म्हणतो. कारण रामचंद्र पाटलांनी माझ्याकरता फार अतिशय फार मोठं काम केलं आणि अशा तऱ्हेचे त्यांनी त्या बाबतीमध्ये आपले उत्कर्ष ज्यावेळेला काढले त्यावेळेला रामचंद्र पाटील कसे आहेत याची कल्पना आपल्याला येईल. रामचंद्र पाटलांनी या जो गाव घडवलाय, हा तालुका घडवलाय, त्यामध्ये आम्ही जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्या घरातली जी मंडळी, त्यांचे बंधू वगैरे ते मला जवळून ओळखतात. त्यांच्याकडे मी अनेक वेळा घरी जेवण केलं, काही शेतीचे सल्ले त्यांच्याकडनं घेतले, शेती कशी करावी, शेतीमध्ये कोणतं उत्पन्न घ्यावं अशा तऱ्हेचे त्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलं आणि म्हणून मी आमच्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने दिलीप पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांच्या सांगण्यावर मी ते येणारच होतो. तरी पण त्यांनी मला ते बैलवत सांगितलं अण्णा तुम्ही आणि कार्यकर्ते रामचंद्र पाटलांच्या जबाबाला विरोधात सरकारला जा आणि म्हणून या ठिकाणी मी आलो. मी आमच्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने आंबेगाव तालुका आणि जुन्नर तालुका
ते अगदी जुळे भाऊ नेहमी वल्लभ शेठाने दिलीप पाटील नेहमी म्हणायचे वल्लभ शेठ थोरले आणि दिलीप पाटील ठाकरे अशा तऱ्हेचे नेहमी या तालुक्याशी संबंध या दोन्ही तालुक्याचे संबंध आहेत आणि तो दिवाळा या ठिकाणी आहे म्हणून आपण सर्वजण जमलो आमच्या तालुक्यातली बरीचशी मंडळी आली होती पण वेळ भरपूर झाल्यामुळे ती मंडळी निघून गेली तरी पण आम्ही थांबलो आणि मी आमच्या तालुक्याच्या वतीने आमच्या दिलीपराव वळसे पाटलांच्या वतीने मी परमेश्वरांना ती प्रार्थना करते हे जे कुटुंब आहे आपल्याला पाटील त्यांच्या धर्मपत्नी त्यांचे बंधू त्यांच्या भाऊजाई आणि सगळी मुलं त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं स्वावलंबी जावं आणि गोडसे साहेब बाबतीमध्ये मी त्यांना जोडून पाहिजे गोडसे साहेब ते ज्यावेळेला बँकेमध्ये शिपाई म्हणून होते मामासाहेब मोहोळ अण्णासाहेब बरोबर वगैरे ही मंडळी बँकेमध्ये ज्यावेळेला काम करत होते त्यावेळेला गोडसे साहेब त्यांना जोडून पाहत होते आणि ती त्यांची पद्धती गोडसे साहेब ज्यावेळेला बँकेतून राजीनामा घेऊन बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी हे दगडूशेठ हलवाई गणपती जो गणपती आहे त्याचा उत्सव करण्याला सुरुवात केली राष्ट्रशाही त्यांच्याबरोबर होती आणि तेव्हापासून आम्ही पाहतोय अतिशय प्रतापराव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गणपतीची आराधना केली गणपतीचं महत्व लोकांना सांगितलं आणि परमपूज्य लोकमान्य टिळक यांचे स्वप्न होते ते स्वप्न साकार करण्याचा फार मोठा प्रयत्न केला आहे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो ते देखणे साहेब आहे इथं संत वाढण्याचे अभ्यासू आहे त्यांनी आतापर्यंत या संत वाङ्मयाच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जागृती केलेली आहे ते स्वतः कीर्तन त्याचं केला जर पाहिजे तुम्हाला याची कल्पना आहे का जो मनुष्य या आध्यात्मिक ज्ञानामध्ये आध्यात्मिक विचारामध्ये जो मनुष्य केला जर पाहिजे आपण अशी अतिशय तेजस्वी केला आपण त्या जवळून पाहत त्यांना मला दिसून येईल हे संत वाढवणीचे आहेत हे जे अभ्यास करतात जे त्याचा लोकांना सांगतात लोकांकडे जातात त्यांचे चेहरे अतिशय चांगल्या पद्धतीने असतात हे जे उदाहरण आमचे संत साहित्यिक यांच्या चेहऱ्यावर दिसून मी आपल्याला प्रार्थना केली रामचंद्र पाटलांनी आतापर्यंत जे काम केले हा आदर्श आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्याने घ्यावा आणि यापुढे त्यांच्या पद्धतीने जर काम केलं तर निश्चित हे दोन्ही तालुके चांगल्या पद्धतीने नावाला येतील मी परमेश्वराला परत प्रार्थना करतो परमेश्वरा रामचंद्र पाटील त्यांचे कुटुंब त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं गोवट जावं अशा तऱ्हेची प्रार्थना करू मी थांबतो जय गीत जय धन्यवाद यानंतर संगमनेर तालुक्याच्या वतीनं संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि रामचंद्र पाटील औटी यांचे ज्येष्ठ भाषी श्री सुदामराव आहे हे 2 मिनिटात आपले शब्द व्यक्त करतात आजची सत्कारमूर्ती माझे मामा रामचंद्र पाटील आणि शकुंतला मामी सन्माननीय व्यासपीठ माझ्या अगोदर बऱ्याच संस्थांनी आणि जे मानपत्र दिलं त्यातून पाटलांच्या जुन्नर आणि राजुरीच्या संदर्भामध्ये दिल्या त्यात जो सामाजिक निर्णय स्वामी याबद्दल सर्व सांगितलं परंतु तरी सुद्धा या सत्कार सोहळा बघण्याचं भाग्य माझ्यासारख्या त्यांच्या भाषेला लाभलं तर मी स्वतःला धन्य समजतो त्याचं सर्वात महत्वाचं कारण मी राजुरी ग्रामस्थ आणि जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांना देईन हे शेर आहे प्रेम में वासना न होती तो प्रेम वरदान बन जाता प्रेम में वासना न होती तो प्रेम वरदान बन जाता भक्ति में याचना न होती तो भक्त भगवान बन जाता आजपर्यंत आपण या लोकशाही राज्यामध्ये अनेकांचे सत्कार केले सत्कार करताना सत्कारार्थीचा सत्कार होण्याच्या अगोदर मागण्याचं बरंच मोठं भेंडोळ आपण त्यांच्याप्रमाणे ज्याचा सत्कार करायचा त्याच्यातून काहीतरी बाजारात पाडून घ्यावं गावासाठी भागासाठी विभागासाठी मग हा सत्कार निश्चित करण्यासाठी सत्कार का या सत्काराचं एकच उत्तर आहे
की या सुंदर तालुक्याला आणि राजुरी ग्रामस्थांना जे काही योगदान या तालुक्याला आणि राजुरी गावाला रामचंद्र पाटलांनी दिलं त्याचे तुम्ही सर्वजण भक्त बनलेले आहात. परंतु ते भक्त असे आहेत की ते बाकीच्या पाठीमागे याचना नाही. आणि म्हणून जवाहरलाल नेहरूंचं मागील 3 किंवा अब्राहम लिंकनचं मंदिर झालं नाही. जे तुकाराम महाराजांचं झालं, ज्ञानेश्वरांचं झालं, रामदासांचं झालं, एकनाथांचं झालं, यांची मंदिरं झाली. इतक्या मोठ्या माणसं जगामध्ये होऊन गेली, यांची मंदिरं झाली नाही. याचं एकमेव कारण त्यांच्या भक्तीमध्ये याचना नव्हती, काही मागणं नव्हतं देवाचं. देवाला फक्त मागितलं तुझ्या पायाजवळ जागा दे. आज रामचंद्र पाटलांची त्याच तत्वामध्ये आपण सर्वजण जो सत्कार करत आहात तो निश्चितपणे याच पद्धतीचा आहे. आज जगामध्ये ज्या लोकशाही पद्धतीचा अवलंब आपण करत आहोत त्यामध्ये कार्यकर्त्यांना एक समर्पित भावनेनं काम करताना त्या कामाचं मूल्यमापन होऊन त्याचं उत्तरार्थी व्हावं आणि याकडे त्याचं उत्तराय होणं हे अतिशय महत्वाचं. आज माणसाची सामाजिक अवस्था काय आहे? आजच्या तरुणाला निश्चितपणे कोणत्या दिशेने विचार करतोय? माझं वय झालं 25, अजून पुष्कळ आयुष्य करू, आता करू, उद्या करू, काही स्वप्न उराशी बाळगल्यानंतर ते आज उद्या करू म्हणता ज्यावेळेला जीवनाचा शेवट जवळ येतो त्यावेळेला असं वाटतं का जीवन जगायचं जाऊन गेलो. रामचंद्र पाटलांच्या बाबतीत तसं झालं नाही. वयाच्या 25व्या वर्षी संसार, सामाजिक काम, राजकारण अंगावर पडल्याने ते यशस्वीपणे केलं. जीवनात काहीही करायचं राहिलं नाही आणि निश्चितपणे याचं उत्तरायण होण्याचा प्रयत्न जुन्नर तालुक्यानं आणि या विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी केलं. त्याबद्दल संगमनेर तालुक्याच्या वतीनं आणि विशेषतः रामचंद्र पाटलांच्या नातेवाईकांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या मामाचा जो सत्कार तुम्ही राजुरीमध्ये केला, जुन्नर तालुक्याने केला, याबद्दल तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. एक खंत निश्चितपणे रामचंद्र पाटलांच्या मनामध्ये आज आहे. त्याचा उल्लेख माझे मित्र वल्लभ शेटबेंके यांनी केला की या सत्काराला संपूर्ण आयुष्य यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्रजी पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या भागाचा विकास या 2 डोळ्यांच्या पाठीमागे केला. आज हयात असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार या सत्काराला हजर असतील आणि येथील अशी अतिशय मोठी आशा रामचंद्र पाटलांना होती आणि ती आशा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आहे सरांनी, विलासराव तांबेंनी आणि बेंके साहेबांनी अतिशय तळमळीनं करून सुद्धा आजच्या राजकारणाच्या घाईगर्दीमध्ये पवार साहेबांना या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित आम्हाला ठेवता आलेलं आहे. ही खंत जशी त्यांना आहे तशी ती आम्हाला आहे आणि पवार साहेबांनी आम्हाला त्या दृष्टीने कबूल केले का एक दिवस होईना परंतु पाटलांना भेटून गेल्याशिवाय राहणार नाही एवढेच. आणि त्या घाईगर्दीत सुद्धा संदेश त्यांनी बेंके साहेबांवर दिला. यातच त्या माणसाचं मोठेपण सामावलेलं आहे. पाटलांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये असणारी सहानुभूती आणि प्रेम किंवा वात्सल्य आणि ममता कुठेही कमी झालेली नाही. परंतु ती खंत या ठिकाणी जी रामचंद्र पाटलांना ती बोलून दाखवणं प्राप्त होतं. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, संगमनेर तालुक्याच्या वतीनं, संगमनेर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि माझ्या सर्व नातेवाईकांच्या वतीनं रामचंद्र पाटलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सर्व आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं जावं असं परमेश्वराचं सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आहे साहेब. कर्मण्य वाहिदारते माफलेशु कराचना या उक्तीप्रमाणे उभं आयुष्य यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई खरंच साठी घालवलं आणि या ट्रस्टला खऱ्या अर्थानं श्रीमंत केलं
आणि त्या श्रीमंतीनं पुणे नगरीची खऱ्या अर्थानं पुण्य नगरी केली. अशा प्रतापराव गोडसे उर्फ तात्या गोडसे यांच्या अध्यक्षीय भाषणापूर्वी या ठिकाणी आपल्या राजुरीकरांच्या वतीनं पाचारण केलेले संत वाङ्मयाचे गाडे अभ्यासक, विद्या वाचस्पती, ज्येष्ठ भारुडाचार्य, भारुडामध्ये ज्यांनी डॉक्टरेट केली, भारुड असे डॉक्टर रामचंद्र रेड्डी यांना मी विनंती करेन की आपल्या शब्दफुलांनी इथे जमलेल्या राजुरीकरांना आम्हाला कृतकृत्य करावं. जया केली आठल शब्दसृष्टी अंग सारस्वता गळे दिव्येत्ये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता दिला ज्ञान होय लोका अतिभाविता ग्रंथाची. महाराष्ट्राच्या देवीप्रमाण संतांच्या परंपरेतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव राय, नाथ महाराज, समर्थ रामदास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा आदी सकल संत परंपरेला विनम्र वंदन करून ज्यांनी संतांची जीवनमूल्य ही समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन पोहोचविली, त्या कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, बराड्यांना, गोंधळ्यांना, वासुदेवांना, कडकशिवांना, पांगळ्यांना, पिंगळ्यांना, शाहिरांना, सांगतांना, समाजगिरांना, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती माननीय श्री रामचंद्र पाटील औटी यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त व्यासपीठावर विराजमान झाले माननीय श्री रामचंद्र पाटील औटी, सौ औटी आई साहेब आणि त्यांनी खऱ्या अर्थानं पुण्याचं भूषण म्हणून गौरवलेलं आहे. त्यांना मला नेहमी असं वाटतं या जुन्नरचा आणि पुण्याचा काहीतरी जवळचा संबंध आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म जुन्नरमध्ये झाला आणि छत्रपतींच्या वरती संस्कार पुण्याच्या लहान मानामध्ये झाले. म्हणून या जुन्नर भूषणचा गौरव करण्यासाठी पुण्यभूषणाने व्यासपीठावर यावं हा एक महान तात्यांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष गणपतीचे आशीर्वाद देण्यासाठी तात्या इथं आलेले आहेत. व्यासपीठावर विराजमान झालेल्या माननीय श्री तांबे सर, श्री सदाफुले, माननीय श्री काळे साहेब, रसने साहेब, माननीय बेंके साहेब, फुलरे साहेब, अविनाश औटी आणि सर्व मान्यवर मित्रांनो, या सभागृहामध्ये प्रवेश करताना मला एक बोर्ड पाहायला आला. तर असं वाटलं होतं समस्त औटी भावकी मंडळींच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. मला असं वाटतं हा कार्यक्रम भावकी, गावकी आणि नावकी यांच्या संमिश्र एकत्रीकरणातून झालेला आहे. गावकीची मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने आलेली आहे. भावकी तर एकटीच येतील, पण ज्यांना नाव आहे तालुक्याची अशी तरी नावकीची सुद्धा मंडळी आलेली आहे. तेव्हा आता सगळ्यांचा त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमाच्या शुभेच्छाच्या प्रवाहामध्ये खऱ्या अर्थाने रामचंद्र पाटील आज नाहून निघालेले आहेत. ही ज्ञानोबारायांची कृपा आहे, ही तुकोबारायांची कृपा आहे, ही या ओझरच्या गणपती रायाची कृपा आहे, या लेण्याद्रीची कृपा आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छेचं प्रतीक म्हणून ते व्यासपीठावर विराजमान झाले. मित्रांनो, मला या प्रसंगी एका कवीची ओळ आठवते. त्या कवीने असं म्हटलं होतं की अस्ताव्यस्त काही फुलं पहिली होती आणि काही फुलं माळेमध्ये सुंदरपणे अशी गुंफली गेली होती. माळेमध्ये गुंफणं जाणं जीवन हे किती सुंदर असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामचंद्र पाटलांचं जीवन. आणि अनेक शुभेच्छांची फुलं त्या माळेमध्ये होती. मगाशी मी भारावून गेलो, तात्या माझ्या शेजारी बसले होते. तात्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, कारण एका बाईनं त्या मिरवणुकीमध्ये तात्यांना ओळखताना आपल्या गळ्याचं मंगळसूत्र काढलं, त्या मंगळसूत्र तात्यांच्या कपाळावर सोन्याचं प्रतीक म्हणून लावलं. आपलं मंगळसूत्र सुद्धा तिने तात्या
महाराष्ट्रांच्या पायावर रामचंद्र पाटलांच्या पायावर ठेवलं. हे तेवढं मोठं सौभाग्य या राजुरी गावाला मिळाले. आणि म्हणून मित्रांनो मला असं वाटतं की आत्ता पडलेली फुलं हारातल्या फुलांकडे बघून हसली. कारण हारातली फुलं फार सुंदरपणे गुंतलेली होती. तेव्हा आत्ता पडलेली फुलं हारातल्या फुलांकडे बघून हसली. तेव्हा हारातली फुलं म्हणाली, अरे वेड्या, हे रूप यायला सुद्धा आधी काळजात सुईची टोकं घुसली. 75 वर्ष काळजामध्ये सुईचं टोकं घुसतात तेव्हा असा अमृत महोत्सव साजरा होत असतो. तुकोबारांचा अमृत आठवतोय, एका विजय केला नाश मन भोगीले कळीच. अरे कळीच भोगायला फार बरं वाटतंय, सत्कार करायला फार सोपं आहे. आणि एक हात घेऊन गेला आणि एक गुच्छ घेऊन गेला की सत्कार होऊ शकतो. पण सत्काराच्या पाठीमाग 75 वर्षाची तपश्चर्या आहे. एक कळीच भोगायचं असेल तर एका विजयाला कायम जाणून घ्यावं लागतं. रामचंद्र पाटलांनी 75 वर्ष सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनामध्ये स्वतःच व्यक्तित्व जाणून घेतलंय. म्हणून आज आपल्याला हे अनुभवायला मिळाले. हे विसरता कामा नये. मित्रांनो, देवांचा दानवांचं जेव्हा युद्ध झालं ते पण अमृतासाठी झालं. त्या युद्धामध्ये देवांचा विजय झाला, दानवांचा पराजय झाला आणि भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप घेऊन त्या अमृताचा कलश हातामध्ये घेतला. तो अमृताचा कलश ज्या ठिकाणी ठेवला गेला तिथं अमृताचे कण सांडले गेले आणि त्या अमृताचा सांडलेला कण वेचण्यासाठी वर्षानुवर्ष तिथं कुंभमेळा भरायला लागला. मला वाटतं जीवनाचा अमृत ज्याने या भूमीमध्ये सांडलंय त्याच्या अमृत महोत्सवासाठी एवढा मोठा कुंभमेळा भरलेला आहे आणि तो पाहायचं भाग्य मला मिळाले. मी किती परमभाग्य स्वतःला. रामचंद्र पाटलांविषयी सांगावं तेवढं थोडंच आहे. मित्रांनो, संस्कृताचे वचन आहे, आत्मार्थम जीवलोकेस्मिन् कोण जीवति मानवः परम परोपकारात यत् जीवति स जीवति. अरे स्वतःसाठी जगणारी माणसं खूप आहेत. स्वतःसाठी झिजणारी माणसं बघायला काही वाट लागत नाहीये. पण दुसऱ्यांसाठी झिजणारी माणसं पाहण्यासाठी पावलं सुद्धा झिजवावी लागतात. पण माणसं भेटत नाही ही अति शोकांती. म्हणून मला एका त्या लघुनिबंधामध्ये पूर्वी असं म्हटलेलं असायचं, स्वतःसाठी जगलास तर काय म्हणले, काहीतरी सांगतोय राव. अरे स्वतःसाठी जगलास तरच जगलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर मेलास. मूल्य बदलायची वेळ आहे. पण अशी काही मूल्य आहेत की जी दुसऱ्यासाठी जगताय. प्रफुल्ल हो आणि सुपुष्प ठेवले दोषोनी ऐका तरी काय बोले, माझ्याच साठी फुललो न मी हे ऐका समजता प्रतिसांगत आहे. अरे जे फुल फुलत असतं ते स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांसाठी फुलत असतं. आकाशामध्ये सूर्य विकसत असतो स्वतःसाठी नाही, तुम्हाला सूर्य देण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी. नदी वाहत असते स्वतःसाठी नाही, तुम्हाला पाण्याची तृप्ती देण्यासाठी. कसं रामचंद्र पाटील 75 वर्ष जगत असतात स्वतःसाठी नाही, या भूमीचा विकासाची गंगा आणण्यासाठी. अशा कार्यामध्ये त्यांचा गौरव होणं हे फार गरजेचं. मला या प्रसंगी साहित्य सम्राट आचार्य आपल्याचे पुस्तक आठवतो, मराठी माणसं आणि मराठी मन. या पुस्तकामध्ये त्यांनी विनोबाजी भावे, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर या सर्वांचं सुंदर वर्णन केलं. त्यात एक वाक्य आहे, ज्यांनी या महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिले तो माणूस खरोखरीच महान असला पाहिजे. मला या आचार्यांच्या मुक्तीच्या खऱ्या अर्थानं तिथे साक्ष करते. हे विश्वाची माझे घर ऐशी मती देयांची स्थिर किंबहुना चराचर आपण जागला. हे विश्वबंधुत्वाचं नातं ज्यांनी संपूर्ण विश्वाला दिलं तो ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपात ज्ञानसूर्य या जवळच्या भूमीच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. ज्ञानदेवांचा महाराष्ट्र महान असला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग पाण्याची दृष्टीला तुकोबांनी दिली आहे, त्या तुकोबांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे. नाथांचे भावले त्या ब्राह्मण आणि महाराष्ट्र संवाद आहे. त्याचा तो ब्राह्मण म्हणतोय कार्य महाराजाला नसतात आणि तो महान म्हणतोय का हो ब्राह्मण बरोबर. त्याच्यावर तो ब्राह्मण म्हणतोय तुझ्या बापाचे भय काय आणि तो महाराष्ट्रांचं माय बाप तुमचं रामचं एकच आहे. 400 वर्षांपूर्वी समाजाचा सिद्धांत मिळाला, नाथांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे.
लोकमान्यांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र, कामगारांचा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा महाराष्ट्र, धारकऱ्यांचा महाराष्ट्र, कामगारांचा महाराष्ट्र, आणि ज्या भूमीमध्ये कामगारांच्या हाताला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळते आहे, आशीर्वादाचे हात पाठीवर पडतायत, असं व्यक्तिमत्व रामचंद्र पाटलांच्या रूपात ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं, त्या रामचंद्र पाटलांचा महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्र. आणि म्हणून मित्रांनो, त्यांच्या अमृत महोत्सवाला यायचं भाग्य मला झालं. किती लहान माणूस आहे. माऊली म्हणतात, बालक बापाची ताटी रिगे, ते बापाची जेवून लागली. एक लहान मुलं बापाला जेवायला, म्हणजे लहान मुलाला जेवता येत नव्हतं, वडील त्याला जेवायला भरवत. तात्या दोन माणसं खाता येत नाही तोड भरत, एकदा खायला यायला लागली सगळंच खाते. काय खाते सांगायची जरूरत नाही. ही मंडळी अण्णांची काय अण्णांसारखी पाटलांसारखी म्हणजे जुन्या पिढीतली आहे. अरे स्वतःची भाकरी घ्यायची आणि रस्त्याची भाकरी वाजायची, असे राजकारण करणारी मंडळी आज राजकारणाला धंदावर आहे. पण रामचंद्र पाटलांशिवाय एकच म्हणावं लागेल, राजकारण हे साध्य नव्हे. आजच्या मंडळीचं राजकारण हे साध्य आहे. मी राजकारणावर मंडळीबद्दल बोलत नाही. राजकारण हे साध्य, एका मिळालं की जमलं आपली जमीन बोलणं आले, हे राजकारण. राजकारण हे साध्य नाहीये, राजकारण हे साधन आहे. राजकारण हे साधन समजून ज्याने खऱ्या अर्थाने लोकांच्या सेवेची साधना केली, असा एक महान लोकोपासक रामचंद्र पाटलांच्या रूपात उभा आहे. आणि या लोकोपासकाला दुर्वार वंदन करण्यासाठी मी आलेलो. मित्रांनो, मला सांगावं असं वाटतं की लहान मुलं जेव्हा त्या वडिलांना, वडील जेव्हा त्या लहान मुलाला भरवायला लागतात, बालक बापाचे काठी रिगे, हे बापाची जे होऊ लागेल, तेव्हा ते पूर्ण थोडा आगाऊपणा करतं आणि बापाने घास भरवायची ऐवजी आपणच घास देतो बापाला भरवायला देतो. पण ते वडील मोठे प्रेमाळ असतात. ते असं म्हणत नाही का तू केवढा मी केवढा लागला मला भरवायला. त्या मुलाचा घास प्रेमानं स्वीकारण्यासाठी त्यांनी मान खाली करावी आणि घास प्रेमानं स्वीकारावा. तसं मी या तात्यांच्या पुढे, रासने मामांच्या पुढे, अण्णांच्या पुढे, पाटलांच्या पुढे, रेणके साहेबांच्या पुढे अत्यंत लहान बाळक आहे. आणि माझा घास प्रेमानं स्वीकारण्यासाठी ही मंडळी इथं, तुम्ही तिथं बसलेला आहात याची मला जाणीव आहे. मित्रांनो, मग अशी रामचंद्र पाटलांच्या संदर्भामध्ये फार सुंदर पैकी एका वक्त्याने सांगितलं. अनेक मला असं वाटलं, मी मगाशी एकाला मला सुंदर मध्ये तेवढी चांगली मंडळी कसं बोलतात. तेवढ्याने सांगितलं या भूमीला वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांची विचार ऐकायची सवय आहे. अरे हे कान त्यांच्या विचाराने तृप्त झालेले आहेत. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे विधान केले, ज्यांनी मामासाहेबांचं ऐकले त्यांना इतरांचं ऐकावं वाटणारच नाही. ते तृप्त कान या भूमीला दिलेले आहेत. आणि तृप्त कान आहे म्हणून तृप्त मन आहे, आणि तृप्त मन आहे म्हणून तृप्त गावं या भूमीत आहे. हे सगळ्याचं कारण चांगलं ऐकण्याचं. रामचंद्र पाटलांनी आपल्या संपूर्ण आयुष्य समाजासाठी व्यतीत केलेलं आहे. मगाशी मला एक प्रसंगी सुंदरशी गोष्ट आठवते. एकदा एका माणसाला परमात्मा भेटला आणि तो म्हणाला तुला काय मागायचं ते माग. तो सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा पुढारी नव्हता म्हणून त्यांनी काय मागितलंच नाही. तर पुढाऱ्याला मागायची सवय असते. आपल्या व्यासपीठावरती पुढाऱ्यांबद्दल मी बोलत नाही, साधारणपणे पुढारी या वृत्तीबद्दल मी म्हणतो. साहेबांकडे जायचं म्हणजे काहीतरी घेण्यासाठी, कसं जायचं हे कारणच नसतं, ही वृत्ती आली त्याच्या काळामध्ये. देव त्याला म्हणते तुला काय मागायचं ते मागा. तो म्हणतो मी काय मागण्यासाठी सेवा केली आहे, आणि इतके दिवस मी तुझी उपासना करतो, काय मागण्यासाठी करतोय. तुका म्हणे काही न मागो आणि का तुझे पायी सुख सर्व आहे, मला काहीच नको आहे. तेव्हा शेवटी तो म्हणतोय नाही तू आता मागत नाहीयेस ना, मी तुला देतोय पण मला नकोय देवा. तरी तो म्हणते तुला घ्यावं लागेल, तुझ्यासाठी नाही दे. हे बघ म्हणले, पलीकडच्या समोरच्या बाजूला एक झाड आहे. ते झाड वटलेलं आहे, त्याची पानं सगळी अशी सुकलेली आहे. तू त्या झाडाकडे दृष्टी टाकच्या क्षणी त्या झाडाला पालवी फुटेल. तुझ्यासाठी देत नाही, जगासाठी देत. पलीकडच्या बाजूला एक विहीर आहे, ती विहीर पडकी आहे, त्या विहिरीमध्ये पाणी नाहीये. तू त्या विहिरीमध्ये दृष्टिक्षेप करता क्षणी ती विहीर पाण्याने भरून जाईल. तुझ्यासाठी देत नाही, जगासाठी देतो आहे. पलीकडच्या बाजूला एक महारोगी आहे, त्याला वेदना असह्य झालेल्या आहेत. तू त्या महारोगाकडे हस्तक्षेप करता क्षणी, त्याच्या पाठीवर टाकता क्षणी
त्याचा महारोग बरा होईल, तुझ्यासाठी देत नाही, जगासाठी देतोय. आणि मग शेवटी तो म्हणतो, देवा आता 3 गोष्टी तुम्हाला दिल्या, तर चौथी सुद्धा एक गोष्ट दे. तो म्हणला, कोणती? अरे म्हणजे मी त्या झाडाकडे पाहिल्याबरोबर झाडाला पालवी फुटेल, मी त्या पडक्या विहिरीकडे पाहिल्याबरोबर विहीर पाण्याने भरून जाईल, आणि मी त्या महारोगाच्या पाठीवर हात टाकता क्षणी महारोगाचा रोग जाईल. हे माझ्याकडून घडलंय, हे मला कळू देऊ नको. मित्रांनो, त्या योग्याची जी भूमिका आहे ती रामचंद्र पाटलांची भूमिका. या भूमीचा एवढा विकास झाला आणि निर्विकारपणे करत आहात. तात्या म्हणाले 75च्या वयामध्ये एवढे थकले, ते पाहतायत, त्यांना सगळं आठवतं, निर्विकार केलाय. भगवंतांनी ज्याला कर्मयोगी म्हटलंय आणि कर्म संन्यासी म्हटलंय, ते कर्मयोगी आणि कर्म संन्यासी दोन्ही एकाच रूपामध्ये आज रामचंद्र पाटलांच्या रूपात आपल्याला अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात. हे केवढं मोठं भाग्य आहे. मित्रांनो, गमत अशी आहे की मागाशी रामचंद्र पाटलांच्या संदर्भामध्ये अनेक विचार व्यक्त केले आणि रामचंद्र पाटलांनी सांगितलंय की अनेकांना शिव्या देऊन ती माणसं वर जातील, वर गेलेली माणसं वर टिकणं फार अवघड आहे, सहजा तरी टिकत नाही. आणि टिकली नाही तर खाली पडल्यानंतर आपटतच असतात. एक असा प्रयोग महाभारतामध्ये झाला होता. कौरवांनी 100 गोळे घेतले, दुर्वेळीचा दिवस होता. 100 असे गोळे घेतले, हाती तयार केला. म्हणला माझ्या आईला हातीवरून साखर वाटायला लावणार. पांडव म्हणजे आम्ही काय कमी आहेत काय, खोटा हत्ती नाही आणणार, खरा हत्ती आणू. आपल्या वाडवडिलांच्या विषयी अभिमान बाळगणारी मंडळी असावी लागतात. कौरवांची नाही, पांडवांची परंपरा आहे. म्हणून सगळी मंडळी पांडवांच्या जातीतली ते कोण मला बरोबर सगळ्यांनी कौरव म्हणत. अरे भारावर मिळून सत्कार पाहिला नाही. त्यामुळे आईने मी इंद्राचा ऐरावत आणणार आणि बाणाला बाण लावून स्वर्गापर्यंत शिडी तयार केली. त्या शिडीने भीम वरती गेला आणि इंद्राबरोबर इंद्राबाद ऐरावत पाहिजे. आता तो 11 सोने ऐरावत. ते इंद्र घाबरणार नाही, कशावर आले कोणाला माहिती. इंद्राने ऐरावत दिला. तो न्यायचा कसा त्यांच्या ऐरावत असं वाचून जर पटकशी टाकलं पाठीवर, फक्त त्या ऐरावतीचा 11 सोने हातामध्ये घेतला असं पाठीवर टाकली. ते बघायला लागलं का अर्धन माणूस 11 सोन्याचा हाती पाठीवर टाकतोय आणि तो पाठीवर टाकल्याबरोबर त्याला अहंकार. माणूस शिडीवर वर जाई करून बघा, वर गेला की अहंकार. तिथे अहंकार झाला बरोबर. आता बाबा त्या अहंकाराने वरतून पाहिल्यानंतर 2-3 पायऱ्या खाली उतरल्या, 4थी पायरी तुटली. कुठल्यावर शिडीची संपूर्ण स्वर्गाची शिडी फाटली, तुटली गेली. सगळ्या पायऱ्या विस्कटल्या. आता वाटलं हे वरून खाली उतरणार, हे पार आपटणार, तुकडे चिंध्या होणार. सगळेजण पाहतायत की हिमाचा अहंकार केवढा मोठा आहे. पायरी वर जाणं फार सोपं आहे, पायरीवर टिकणं फार अवघड आहे, आणि वरून पुन्हा खाली येणं हे अत्यंत अशी अवमानाची गोष्ट आहे. आणि त्या पायऱ्या तुटल्या आणि हाती सकट भीम खाली येणार. हे सगळेजण पाहता चेंगा मेंगा होणार, हे सगळं अस्तित्व संपणार. हे सगळं पाहता हे पूर्वी कुंतीच्या हातात सांगितलं, कुंतीच्या कानात सांगितलं आणि कुंतीमाई पटकन पुढे गेली, पदर पसरला. आणि मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या हाती सकट भीमाला पदरात झेललं. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे, जे सामर्थ्य कुंतीच्या पदराचं आहे ते सामर्थ्य रामचंद्र पाटलांचं. म्हणून या सामर्थ्याचा सत्कार करण्यासाठी आपण आलेलो आहोत. मित्रांनो, खूप बोलायचं होतं पण खूप वेळ झालेला आहे आणि तात्यांचे विचार आपल्याला ऐकायचे. मला यापासून एकच शब्द म्हणावा वाटतो, तेजे सूर्य जैसे सोज्वल परी तेही असते हे किलाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा सुरते. अरे यांना मी सूर्य म्हणावं तर सूर्य हस्ताला जाणार आहे. रामचंद्र पाटलांची कीर्ती कधीच हस्ताला जाणार. त्याला मी चंद्र म्हणावं तर चंद्र फक्त पौर्णिमेला परिपूर्ण आहे, हा माणूस नित्य परिपूर्ण आहे. म्हणून चंद्राप्रमाणे शीतल असणारा आणि लांछन नसणारा आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारा पण कुणालाही त्रासदायक नसणाऱ्या अशा रामचंद्र पाटलांच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींचे, तुकोबा रायांचे, समर्थ रामदासांचे, नाथ महाराजांचे शतशः आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहत आणि त्यांच्या आदर्शांची पूजा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला मिळो. ते आदर्श
ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि रामचंद्र पाटलांना उदंड आयुष्य मिळावं, ते त्यांची शतक महोत्सव साजरा करायचं भाग्य आपल्याला मिळावं. आणि मी तुम्हाला याच व्यासपीठावर सांगतो ते आपल्याला मिळणार आहे. कारण तुम्हाला सांगतो कित्येक व्यासपीठावर अमृत महोत्सवाला गेलेल्या त्या दीपा असतात त्या समया ह्या वाऱ्यांतरी दिसत असतात. मित्रांनो, शेजारी फॅन असून सुद्धा ती समय दिसत नाही याचा अर्थ. आणि हेच मागे त्यांना मागो की पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. भेटत आहे आपल्या त्यानंतर शेवटचं भाषण होईल पूर्ण विषय आता काय बोलतो. तत्पूर्वी महाराष्ट्राचा जाणता राजा माननीय शरद पवार यांनी आपली 10 वाजता तो संदेश आपण दिला आहे. शुभ संदेश आपला वाचून दाखवत आहे. जुन्नरमध्ये शिकवणार शिवरी भूषण मान्य रामचंद्र पाटलावधी त्यांचा अमृत महोत्सव जेवढा आयोजित केला आहे हे सर्वांना मला व्यक्तिशः आनंद झाला. त्यांनी आग्रह केलेले रचनात्मक आणि विकासात्मक कार्य तसेच त्यांनी समाजाने निस्वार्थी निरावरण वृत्तीने केली सेवा ही सर्वांना आदर्श वाटावी अशी आहे. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शरद पवार या कारणे आपले 10 वाजता आदरणीय पवारसाहेबांना संदेश दिला. आणि 10 नंतर हे मासिक छापण्याचं काम ज्या युवकांनी केलं त्याचं सरकार या ठिकाणी तातडीने हाताळणी करणार आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनियर विशाल तांबे आणि विनय आहे. या दोघांनी परिश्रम घेऊन 3 दिवस जागून हे मासिक पूर्ण केलं. 10 वाजता मिळाला संदेश छापून हे मासिक 6 वाजता राजूमध्ये आणून दिलं. तात्यासाहेबांच्या हस्ते हा सरकार होत आहे. त्यानंतर आधुनिक वक्तव्य अतिशय गरजेचं आहे. कारण हे काम करत असताना रात्र थोडी आणि शोधे फार. त्यामुळं आयोजकांनी मी अनेक प्रश्न घेतले. सकाळी 4 ते 2 वाजता पूर्ण आलो. मासिकाची सगळी छपाई पूर्ण देऊन आल्यानंतर सकाळी जेव्हा अण्णांना भेटलो तेव्हा अण्णांनी काय प्रश्न करावा, मानपत्र काय झालं का, तो काही मानपत्र तयार केलंच नव्हतं. 10 वाजता मी उतरला गेलो. तिथे आमच्या सगळ्या सहकार्याला बोलवलं. मानपत्राचा ड्राफ्टिंग तयार केलं आणि ते घेऊन ती मंडळी नारायणला गेली. संध्याकाळी 6 वाजता मानपत्र अतिशय उत्कृष्टरित्या तयार करून त्यांनी या ठिकाणी हजर केलं. त्याबद्दल त्याला द्यावे ते धन्यवाद पुढे आहे. त्यामध्ये गजानन महाराज शिक्षण प्रसारण मंडळाचे सेक्रेटरी माननीय श्रीमोहन तांबे कधीही प्रसिद्धीमध्ये येणारा सेक्रेटरी तर काम करतो त्यांच्या सरकार या ठिकाणी तात्काळ आहे स्वीकार करायचा आहे. त्याच्यामुळेच हे मानपत्र आम्हाला यांच्यासमोर करता आलं. त्यांना सहकार्य करणारे या संस्थेचे संचालक माननीय भीमाजीराव होती. त्याला मी परिश्रम घेऊन हे सर्व काम पूर्ण केलं. काल पाटलांच्या या अमृत महोत्सवानिमित्त उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रक्तदान शिबिर झालं. आणि या शिबिरात आयोजन करणारे माझे मित्र नागरे गणेश नागरिक संस्था त्या परिषदेचे सर्व सभासद आणि त्यांच्या वतीने नागरे साहेबांनी हा सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना सांगतो. जवळ 100 पाटलांचं रक्तदान केलं या ठिकाणी पाटलांच्या अमृत केलं. त्यामुळे त्याला द्यायचं धन्यवाद. या ठिकाणी अनेक मान्य आले. काही लोकांची नावं या ठिकाणी आली. या ठिकाणी माधवराव डोंगरे गावच्या मंडळाचे अध्यक्ष आले, पटले आहेत, अनेक मंडळी आहेत. कार्यक्रमाच्या उशिरामुळे आपली पुढे नावं घेत आले असेल त्यामुळे दिली आपण जर कार्यक्रमाप्रमाणे क्षमा करावी अशी विनंती करतो. आणि आपण आपले विचार मांडायला घ्यायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
ज्यांचा सत्कार करतोय ते लोकनेते परमपूज्य रामचंद्र दादा आवटी, त्याच्या सौभाग्यवती व्यासपीठावर असणारे माझ्या एकेकाचे बॉस माझे आमदार जी.बी. काळेकर, वरदाशेठ बँके, गणपतराव फुलवडे, व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित बंधू भगिनी, माता पिता आणि मित्रांनो, खरोखरच एक भाग्यवान कार्यकर्ता 30-40 वर्षापूर्वी मी जेव्हा पाटलांना पाहिलं तेव्हा मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की या माझ्या एका छोट्या कार्यकर्त्यांच्या हातून पाटलांचा एक उचित सत्कार करण्याचं भाग्य मला 35-40 वर्षानंतर लागलं. तर ज्या काही 35-40 वर्षापूर्वी पाटील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आदरणीय अण्णासाहेब मगर यांना भेटण्याकरता येत होते, त्या काळामध्ये अण्णासाहेब मगर हे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि रामचंद्र पाटील हे तालुक्याचे अध्यक्ष होते. हे जेव्हा बँकेत यायचे तेव्हा मी अण्णासाहेब मगरांच्या ऑफिसवर शिपाई म्हणून काम करतो. प्रथम त्यांना मला भेटावं लागायचं, त्यांची मला चिठ्ठी घ्यावी लागायची, आतमध्ये अण्णासाहेबांना द्यावी लागायची. अण्णासाहेबांनी सांगायचे सन्मानाने त्यांना पाटलांना आतमध्ये घेऊन ये. पाटील बरोबरच सन्मानाने आतमध्ये मी त्यांना घेऊन जातो. अशा या थोर व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याचा योग माझ्यासारख्या शिपायाला यावा हे मी माझा करण्याचा भाग. तर या सरकारकरता थोर समाजसेवक अण्णासाहेब आढळ येणार होते, पवारसाहेब येणार होते. पण पुढे आलेले माझ्यासारखा एक शिपाई या सत्काराला आला आणि पाटलांचा सत्कार हा माझ्याकडून घडवला. मी खरोखरच तिची भाग्यवान. आजपर्यंत जी गणपतीची सेवा केली त्या सेवेचं काही फळ आणि त्याचा प्रसाद या निमित्ताने मला आजच्या या प्रसंगी मिळाला असं मला वाटतं. ज्यांनी आपलं आयुष्य चंदनासारखं समाजाकरता शिजवलं ते रामचंद्र दादा पाटील कुठल्या तालुक्यात जन्मले, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा पराक्रमी युग पुरुषाच्या तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि छत्रपतींची मुळामध्ये आकांक्षा कोणत्या प्रकारची होती? ते जेव्हा राज्यकर्ते म्हणून जेव्हा समाजाच्या पुढे आले तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच भावना होती, मी जे राज्य करणार आहे ते मी माझ्याकरता करणार नसून ते या महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजातल्या अत्यंत दुर्लक्षित माणसांच्या करता मी हे राज्य करणार आहे. आणि हे राज्य श्रीमंत राज्य म्हणून व्हावं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि तीच भावना, तेच संस्कार रामचंद्र पाटील आवटी यांच्या वर जे घडले, त्यांनी आपल्या स्वतःचा संसार केला नाही, त्यांनी या जुन्नर तालुक्याचा संसार केला. ते कोणत्या संस्कारामध्ये वाढले, कुठल्या काँग्रेसच्या विचारांमधून त्यांची आज ही जी त्यांचा पिंड जो तयार झालाय तो कोणाच्या या याच्यातून तयार झाला? हे सन्माननीय कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण जे त्यांना एकेकाळी महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून संबोधलं जात होतं, ज्यांनी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या करता
प्रत्येक तालुक्याकरता, प्रत्येक खेड्याकरता त्याचा विकास व्हावा. माझा मराठी माणूस गुणामध्ये उभा आहे, त्याला सावली मिळावी, त्याच्या हाताला काम मिळावं, त्याला रोजगार मिळावा, त्याला सन्मान मिळावा, म्हणून त्यांनी आयुष्यभर धडपड केली आणि हा महाराष्ट्र उभा केला. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रपंचाकडे कधीही लक्ष दिलं नाही. अशा त्या संसारातनं त्यांना जी शिकवण मिळाली, अगदी कशी स्वतःचा संसार त्यांनी सर्वांना सुंदर तालुक्याचा संसार केला आणि माझे रस्त्याच्या दृष्टीनं त्यांनी जी निर्मिती केली, म्हणून जी दळणवळणाची जी सोय संबंध या परिसरामध्ये झाली, त्यामुळे या तालुक्याचा विकास व्हायला हा मार्ग मोकळा झाला. अशा प्रकारचं हे काम ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजाच्या दृष्टीनं जे निर्माण केलं, हे खरोखर महान योगी आहेत, महात्मा आहे. आणि अशा महात्म्याच्या आज मी इथं आल्यापासून पाहतोय, अहो इथं भारावून गेलो. आमच्या म्हणजे एवढं बघायला आम्हाला कधी मिळतच नाही. पुण्यामध्ये त्या आपल्या दृष्टी मला कधीच पुढे बघायला मिळालं नाही. हे इथं मी पाहतोय. फार निवडणुकीपासून तर इथं येईपर्यंत प्रत्येक माणूस, प्रत्येक त्यांच्या नात्यातला, गोत्यातला त्यांनी तयार केलेला, राजकारणामध्ये आशीर्वाद दिलेला, त्यांचे पठ्ठे आणि त्यांचे सर्व नातेवाईक मित्र मंडळी, आज त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा आनंद की आज आमच्या या गुरुत्वने माणसाचा अमृत महोत्सव या राजुरी सारख्या गावामध्ये आज आम्हाला घडवण्याचं भाग्य लागतंय. हे खरोखरच म्हणजे खरोखर हे अगदी मला मनापासून पाहिल्यानंतर मी देखणे साहेबांना म्हणालो की त्यांच्या या 75वीच्या निमित्तानं त्यांच्या वयाच्या दृष्टीनं थोडंसं त्यांचं जे शरीर फार थोडंसं विक्रांत झालेलं आहे. जरा थोडंसं जर त्यांचं शरीर जरा हे असतं तर हे सगळं पाहिलेलं त्यांना जर सांगायचं बघायला खरोखर अनुभव झाला असतं. हो, त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना खरोखर काय इतकं मोठं सन्मान मिळाला. आज ते असं इथं मी शेजारी त्यांच्या बसलो होतो, त्याचं म्हणत होते तुम्हाला बोलायचं आहे, मला लोकांना काही सांगायचं आहे. की त्यांच्या मनात ते अजूनही तन्मय, हे अजूनही त्यांच्या मनात तन्मय आहे. लोकांना मला काही सांगायचं आहे, लोकांना मला काही संदेश द्यायचा आहे, लोकांच्यावर मला काही संस्कार घडवायचे, लोकांना काही मला संदेश द्यायचा आहे. कामाच्या दृष्टीने सर्वांना हा तालुका असा एक आदर्श गाव म्हणून लोकांच्या पुढे, महाराष्ट्राच्या पुढे मला ठेवायचा, त्या दृष्टीने मला काही लोकांच्या पुढे बोलायचे, पण त्यांना काही बोलता येत नाही. त्यांचे विचार हे वाचनाच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर मागाशी ठेवलेले आहेत. आपण सर्वांनी ते ऐकून घेतलेले आहे. एक निष्पृह निष्कलंक चारित्र्यवान माणसाचा सत्कार आज आपल्या सर्वांनी घडून आणला. खरोखरच मगाशी देखणे साहेबांनी सांगितलं की जे जगले छत्रपती शिवाजी महाराज जगले की किती वर्ष वयाच्या 52व्या वर्षी त्यांना आपला जे त्याग करावा लागला, पण जगले हे या राष्ट्राकरता जगले, महाराष्ट्राकरता जगले. आणि म्हणून ते जगले महाराष्ट्राकरता. म्हणून आज 350-400 वर्ष होऊन गेले. आज अजूनही आपला समग्र समाज त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. ज्ञानेश्वर माऊलीकरा 16-18 वर्षी त्यांनी आपल्या प्रकारचं एक समाधी घेऊन प्राणार्पण हा समाजाकरता केला. एक समाजाला दिव्य दृष्टी, समाजाला दिव्य विचार देऊन ते समाधीच हा 700-750 वर्ष झाले त्यांच्या समाधीला. 750 वर्ष झाले तरी लोक अजूनही त्यांच्या गावातला जयघोष ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये करतात याला म्हणतात जगणं. मुच्छंद तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, जे जे जगले, जे समाज सुधारक जगले, महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून डॉक्टर आंबेडकरांपर्यंत जी जी माणसं जगली त्यांनी सर्व समाजाचं उद्धार करून आज त्यांचं नाव आज समाजाच्या प्रत्येक मुखावर आहे. आणि त्यांचे उपकार हे कधी पुढे देतात नाही. अशा प्रकारचं जे जीवन जगले तशाच प्रकारचं जीवन हे रामचंद्र पाटील अगदी जगले. म्हणून आपण त्यांच्या या सर्वांना या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं इतक्या मोठ्या संख्येनं इतका वेळ होऊन गेला तरी आपण एका जागेवर बसून हा सगळा सोहळा, हा आनंद आपण त्यांना अनुभवतोय. तेव्हा असं जगणं हे प्रत्येक माणसाच्या वाट्याला यावं असं मला सुद्धा वाटतं. आणि मी
त्यांच्याच वयाच्या स्वतःचा विचार केला तर माझी मागच्याच वर्षी 75वी साजरी झाली. तेही 75 वर्षाचे, जेही 75 वर्षाचा काय योगायोग आहे. एका 75 वर्षाच्या कार्यकर्त्याकडून एका थोर महात्म्याचा सत्कार करण्याचा योग आणि तोही एका पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काहीतरी नोकरी करणाऱ्या माणसाकडून जो घडला, खरोखर मी माझ्या आयुष्य धन्य करण्याचं समजतो आहे. खरोखर धन्य करणार आहे. पुष्कळ काम केलं परिसरामध्ये उत्सवाच्या निमित्तानं अनेक उपक्रम कार्यक्रम उभे केले, समाजाकरता केले. परंतु आजचं हे सत्कार्याचं जे काम, हे काम करण्याच्या दृष्टीनं परमेश्वराने गजानन माधवराव या इथल्या लोकांना सुचवलं. खरोखरच मी गजाननाचं तर ऋणी आहेत, पण ह्याही लोकांचं ऋणी आहे. या इतक्या थोर या महात्म्याचा सत्कार करण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला, हे माझं म्हणजे भाग्य गमवतो. तर नेकळे साहेबांनी आपलं अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रबोधन केले होते आणि माझ्यापैकी फरक आहे. ते संत साहेब, त्याचे गाड्या अभ्यासक आहेत. मी एका गणपती उत्सवाचा साधा कार्यकर्ता आहे. मी त्यांच्यापुढे काय टिकणार, मी त्यांच्यापुढे टिकू शकणार नाही. कारण त्यांनी या सगळ्या विषयावर PhD घेतलेली आहे. मी फक्त मराठी 4थी शिकलेला माणूस म्हणून तो पठारी नोकरी त्या बँकेमध्ये मी करतो. मी काय करतो, परंतु जे काय माझ्या मनामध्ये जे काय आता होतं, जे तिथं बसून मी सारं सगळं बघत होतो डोळ्यात, तेव्हा खरोखर जन्माला यावं तर अशा पद्धतीने यावं. खरोखर यांचे जे आई वडील आहेत ना, हे खरोखर निश्चित काहीतरी पुण्यवान असायला. त्याशिवाय अशी रत्न जन्माला येणार एक फार कठीण आहे. हे आईवडिलांचं पुण्य आहे आणि या आईवडिलांच्या पुण्याईनं त्यांनी या तालुक्याचं शिल्पकार म्हणून ज्या गेली 70-75 वर्ष या भूमीत जे विकास केला, संबंध समाजाला घडवण्याचं काम केलं, नवीन तरुण पिढी ही समाजापुढे नेतृत्व म्हणून त्यांनी बहाल केली. मग बेलके साहेबांसारखे असतील, अनेक जे काही मंडळी आहेत जी तरुण पिढीतली, ही चांगली माणसं त्यांनी केली. बेलके साहेबांच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम मला चांगल्या प्रकारचं आठवत आहे. ते आमदार असताना त्यांच्या जुन्नरच्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आलो. अनेक प्रकारच्या आमदारांच्या त्यांच्या या ह्याच्यामध्ये त्यांनी केलेली कामं ही खरोखरच हे त्यांच्या असणारे पाटलांचे संस्कार आहेत. अशा प्रकारची माणसं त्यांनी अशाच प्रकारची फळी या तालुक्यामध्ये उभी केलेली आहे. मी माझ्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं अशी सदिच्छा व्यक्त करतो की रामचंद्र पाटील यांना दीर्घायुष्याचा लाभोच लाभो. कारण पुढच्या कार्यक्रमाला माझ्यासारखा असेल करायचं हे काही सांगू शकत नाही, परंतु त्यांचा शताब्दी महोत्सवाचा सोहळा या संबंध जुन्नर तालुक्याला करण्याचा भाग्य लाभो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे सांगतो जय वडे जय वडे जय. धन्यवाद. धन्यवाद पुण्यभूषण तात्या. धन्यवाद वाचस्पती. एक मिनिट. प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक सुरुवातीला समारोप असतो. या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या गुणवंत कामगार गजा जाटोचे आणि पुण्याचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सराफुले यांना पुष्पगुच्छ तात्यांनी देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आज या वटवृक्षाचा सत्कार करण्यासाठी संपूर्ण अवघा जुन्नर तालुका येथे लोटलेला आहे. त्या वटवृक्षाच्या छायेतून त्याच्या कर्तव्याच्या किरणांमधून सुरेश विठ्ठलावटी हा आज जर्मनीला गेलेला आहे. खरं तर या कार्यक्रमाचा समारोप आज सुरेशच्या हाताने होणार होता, परंतु आनंदाच्या छायेखाली वाढलेला हा सुरेश आज जर्मनीला जाऊन पोहोचलेला आहे कंपनीतर्फे सेल्स एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून. त्याच्या वतीनं थोडंसं सांगायला असं मनातलं वाटतं, जास्त सांगत नाही. फक्त एकच शब्द मनातून असं वाटतो की अण्णा आमच्या तारुण्यात तुम्ही उमेदी हवी होती. आता आम्हाला 10 वर्ष जन्माला घातला असतं त्या भगवंतानं तर कदाचित या सर्व मुलांची आज जर्मनीत गेलाय, परंतु या सर्व मुलांची आणि आमच्या कर्तृत्वाची रणभूमी जवळ राहिली असती यात ते मात्र शंका नाही. आता तुमचे केवळ आशीर्वाद जरी आमच्या पाठीचे असले, तुमच्या कर्तृत्वाची गोडी जरी आमच्या कानात असेल, त्या कर्तृत्वानं त्या तोडणीनं आम्ही निश्चित काही आज पुढे जर्मनीला गेलाय. याही पुढचे राजूकरीकर तुमचे पुत्र
वर्षानुवर्ष शतकानुवर्ष तुमच्या पावलावर चालत राहते, तुमचा आदर्श चालू ठेवू आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं ही तुमची आजचा सुवर्ण महोत्सवी सोहळा खऱ्या अर्थानं साजरा सार्थ झाला आता आम्ही तुम्हाला सांगू. धन्यवाद. तर सुरेश आवटीच्या ऐवजी या गावचे प्रथम नागरिक म्हणून उपसरपंच दीपक पाटील आवटी यांना विनंती करेल की आजच्या कार्यक्रमाचा आपण समारोप गोड शब्दांना करावा. फक्त एकच विनंती की आप्पा सायकर भाऊसाहेब माने उपायुक्त पुण्यावरून आले, परंतु अतिशय मनापासून माफी मागतो की आजच्या कार्यक्रमाला अतिशय फार मंडळी लावून गेली कारभारी गोष्टी वगैरे त्यांना अंतकरणातून बोलायचं होतं, परंतु वेळ मिळाला नाही. अतिशय मनापासून आवटी परिवारातर्फे मी त्यांना त्यांची माफी मागतो आणि समारोपाचा कार्यक्रम दीपक आवटी यांच्याकडे देतो. त्या ठिकाणी सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे. आज या अमृत महोत्सवाला उपस्थित असणारे आदरणीय श्रीमंत दत्तूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष मान्य प्रतापरावजी गोडसे, उपाध्यक्ष रासने मामा, त्या तालुक्याचे माजी आमदार मान्य वल्लभशेठ बेनके, आपल्या शेजारी तालुक्यातील माजी आमदार मान्य विजयाण्णा काळे, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील पंचायत समिती सदस्य बाजीरावजी ढोले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदरावजी लेंडे, अनुदानी गावडीय आणि ज्यांनी आपल्या असलेली पाहणीतून आपलं या ठिकाणी एक देखनाचं वक्तृत्व केलं असे रामचंद्रजी देखणे, त्याचप्रमाणे आनंदरावजी चौगुले उपस्थित असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊदादा बोरसडे दातेसर, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर आणि आपला समोर अगदी शांततेने हे कार्यक्रम पाहिला ते सर्व पाटील मंडळांची पाहुणे मंडळी, ग्रामस्थ बंधू आणि भगिनी त्यांचं मी राजुरी ग्रामस्थ आणि पाटील कुटुंबियांच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपण्याचा अध्यक्ष वतीनं जाहीर करतो. माझं कंटाळ होतो आम्ही नियोजन मी इकडे उजवता पाहुणे कुठे गेले बसणार नेऊ का
आता गेले असेल घरी चक्कर करायला गेला साहेब गाडी